गुड मॉर्निंग. प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये सर्वांना प्रीतीचा सलाम. बोलण्याचं तात्पर्य हे आहे की पे द प्राईस, किंमत. ख्रिस्तामध्ये सर्वांना जगत असताना नेहमी किंमत मोजावी लागते. प्रत्येकजण मोजून नाही शकत. किंमत तेच लोक मोजून शकतात त्यांच्या जीवनावर देवाचा अनुग्रह आहे, ज्यांनी ख्रिस्तासाठी प्रत्येक किंमत मोजण्यासाठी तयार असतात. ओके, ही किंमत मी जगाची नाही म्हणत. ही किंमत आहे देवावर विश्वासू राहण्याची. ही किंमत आहे मध्यस्तंभ उचलण्याची. ही किंमत आहे अश्रूंना वाहण्याची. ही किंमत आहे स्वतःला मारण्याची. बायबलमध्ये एका ठिकाणी उदाहरण खूप छान दिलं आहे. एक श्रीमंत एक व्यक्ती येशूकडे आला आणि म्हणाला, प्रभू, स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी मी काय करावं? येशूने त्याला म्हटलं, आईवडिलांची आज्ञा पाळ. तो म्हटला, देवा, येशू मी सगळी वचनं पाळतो बरं का. येशूने त्याला पाहिलं आणि येशूने त्याच्यावर प्रीती केली. एक उल्लेख केला की येशूने त्याच्यावर प्रीती केली. खरंच येशूलाही त्याचा गुणधर्म आवडला असेल, पण येशूला एक गोष्ट दिसली, द लव्ह ऑफ मनी. या जगामध्ये भेटाचं मूळ हे पैसा आहे. येशूला ती एक गोष्ट त्याच्या जीवनामध्ये दिसली आणि येशू म्हटला, सगळं विक आणि माझ्या पाठीमागे. त्याला वाईट वाटलं आणि तो तिथे निघून गेला. पुष्कळ असे लोक असे आहेत की त्यांच्या जीवनात पुष्कळ काही. येशू खरंच ते प्रेम करतात. आणि अशी महत्त्वाची गोष्ट जिथं येशू म्हणतो ती काढ, आणि ती काढून नाही शकत, आणि तिथंच मार खात. ती किंमत नाही मोजू शकत. मी आज असं म्हणतो की धन्य ते लोक, धन्य ते परिवार की जे ही किंमत मोजतात. येशू त्यांना आशीर्वाद करून किंमत मोजण्यासाठी तयार राहा.